जय श्री गेले 163 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गुरुदेव महाराज यांच्या कीर्तनाच्या जे प्रवचनाचं जे पुस्तक आहे, ह्या पुस्तकाचं आपण वाचन करतो. आणि या प्रवचनरूपी पुस्तकात जे 365 दिवसांसाठी आहे, प्रत्येक दिवसासाठी एक प्रवचन, एक पान, जे वाचायला 3 ते 4 मिनिटं लागतात. प्रश्न असाल तर 5-6 मिनिटं लागतील. या प्रवचनरूपी पुस्तकात त्यांनी खरे संत कोण, ते कसे ओळखावेत, खऱ्या संतांकडे गेल्यावर ते आपण कसं वागावं, कसं वागू नये, जीवनामध्ये आपण काय करावं, काय करू नये, या सगळ्या गोष्टी अगदी चपलक उदाहरणाद्वारे त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे. नामस्मरण म्हणजे नाम म्हणजेच देव आणि देव म्हणजेच नाम. म्हणजे नाव कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं आणि का घ्यावं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी या प्रवचन पुस्तकात आपल्याला शेअर केलेल्या आहेत. जर तुम्ही ही पूर्वीची प्रवचनं ऐकली असतील, तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. आणि तुम्ही रोज नामस्मरण करत असाल, तुम्ही श्रीरामाचं नाव घ्या किंवा तुम्ही ओम नमः शिवाय म्हणा किंवा तुम्ही एखाद्या इष्टदेवतेचं, तुमच्या कुलदेवीचं, कुलदेवताचं किंवा तुमच्या गुरूंचं जरी नाव तुम्ही नामस्मरण करीत असाल, तरी जय श्रीराम कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. किंवा तुम्हाला त्या गुरूंचं नाव लिहायचं आहे, तुम्हाला त्या इष्टदेवीचं किंवा इष्टदेवतेचं नाव लिहायचं असेल, तर ते कमेंटमध्ये लिहू शकता. आता आपण हे 164व्या दिवसाचं जे प्रवचन आहे, त्याचं आपण वाचन करतो आणि त्याचं शीर्षक आहे, परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू. द्वैतामध्ये दुःख आहे, तर एकामध्ये सुख आणि आनंद आहे. जी एकाच गोष्टीची आपण पाठी लागलो, की आपल्याला त्याच्यामध्ये आनंद मिळेल. आपण एकामध्ये राहिलो तर आनंद मिळेल, हे जगत पुष्कळ भासले तर ते एकच आहे. प्रपंचाच्या 10 दिशा आहेत, पण परमार्थाची मात्र एकच दिशा आहे. तिच्याकडे आपण लक्ष लावावे. काही न करणे, अर्थात मनाने हा खरा परमार्थ होय. म्हणजे आपण जेव्हा संसारात असतो, तेव्हा देखील आपण परमार्थाची किंवा जी आपण आपली पारमार्थिक प्रगती आहे, त्यासाठी आपली प्रगती कशी करून घेता येईल, त्यासाठी काय-काय करावं लागेल, ह्याला अनुसरून आपण त्याप्रमाणे कार्य करायला पाहिजे. परमार्थामध्ये उपाधी मुळीच नाही. नाही म्हणजे किती नाही, तर मी सुद्धा तिथे नाही. म्हणजे अहंकार, इगो तिथे चालत नाही. प्रपंच हा द्वैत आहे. त्याचे अवडंबर मोठे असणारच आहे. आपल्याला आपल्या जगण्याचा अंतिम हेतू जोपर्यंत कळला नाही, तोपर्यंत प्रपंच करणे हेच ध्येय आपण समजतो. म्हणजे जीवनामध्ये आपण का आलोय, कशाकरता आलोय हे आपल्याला समजलं, तर आपलं काम झालं. पण जोपर्यंत होत नाही, ते समजत नाही, तोपर्यंतच हा आपला प्रपंच असतो. वास्तविक मनुष्य प्राणी हा देह आणि मन दोन्ही मिळून आहे. म्हणून त्याने ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही गोष्टी साधल्या पाहिजेत. परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू आहे. व्यवहारात द्वैताशिवाय आनंद नाही. म्हणून परमार्थात माणूस पूजेल. पहिल्याने मी आणि परमात्मा अशा द्वैताने सुरुवात करावी. मी कोण आहे आणि परमात्मा कोण आहे, हे जे दोन गोष्टी आहेत, ह्यानेच सुरुवात करावी. जोपर्यंत परमार्थ आपल्या हाडीमाशी खेळला नाही, तोपर्यंत आपल्याला वाचनाची गरज आहे. म्हणजे जे संतांनी साहित्य लिहिलेलं आहे, जे सद्ग्रंथ लिहिले गेलेले आहेत, त्याचं त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण वाचन करावं आणि नामस्मरण देखील करावं. आणि हो, चांगली कामं, चांगले विचार देखील ठेवावेत, हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यापासून साधनाला जोर येतो. मग भगवंतापुढे गुंतवण्याचे काय करावे हे पहावे. एक बाप आपल्या मुलाला पोहायला शिकत होता. बापाने मुलाला पहिल्या प्रथम घोट्यात पाण्यात आणले. नंतर डोकराइतपत पाण्यात आणले. नंतर थोडे आणखी पुढे आणले आणि एक दिवस त्याने मुलाला पाण्यात खेचून घेतले. त्याप्रमाणे आपले गुरु आपल्याला परमार्थ शिकवत असतात. म्हणजे लहान मुलांना आपण कसं हळू-हळू पहिले इयत्ता, दुसरी इयत्ता असे इयत्तेनुसार आपण त्याला हळू शिकवत असतो. तसंच आपल्याला गुरु देखील शिकवत असतात. आपण म्हणत उतरलो मात्र पाहिजे. देहाने प्रपंच केला, पण तो फळाला येत नाही. म्हणून संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला. देहाने तुम्ही प्रपंच करा, पण आपल्या तोंडाने, आपल्या मुखाने नामस्मरण करा. आपल्या कर्म हे देखील संतांनी सांगितल्याप्रमाणेच त्या आपण जर ठेवलं, तर आपली परमार्थात देखील प्रगती होते, संसार करता करता.
पण आमचे शहाणपण म्हणजे संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला, पण आमचं शहाणपण, आमचा अभिमान हा नाम घेण्याच्या आडी येतो. त्याला काय करावे? हा अभिमान दुसरा कोण उत्पन्न करतो असे थोडीच आहे. आपल्या ध्यानातही येत नाही इतके सूक्ष्म असे वासनेचे बीज आपल्यात कुठेतरी दडलेले असतील. त्यामुळेच लौकिकाची अभिलाषा सुटत नाही. म्हणजे आपल्याला कोणीतरी मान द्यावा, आपली एवढी मोठी प्रगती दिली, आपण एवढा पैसा कमवलेला किंवा आपण एवढी मोठी इज्जत आपल्याला मिळालेली आहे. या सगळ्यामध्ये आपण एवढं गुरफटलं जातो, त्याच्यामुळे आपल्याला तो अभिमान, इगो येतो आणि त्यामुळे आपल्याकडून अशा प्रकारचं नामस्मरण किंवा संतांनी सांगितलेलं जे कार्य आहे, जे आपल्याला ते करायला सांगतात, ते आपल्याकडून होत नाही. आता संतांनी याच्यामध्ये मार्ग सुचवला आणि तो म्हणजे नामस्मरणात राहून विषयाची उर्मी उठून न नये. म्हणजे आपण ना संसारात असतो म्हणजे आपण विषयात थोडेफार गुंतणारच आहोत. ते गुंतताना देखील जेव्हा आपण नामस्मरण करत असतो, तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये समरसून न जाता बाहेर निघण्यासाठी सोपे-सोपे ऑप्शन्स मिळतात. प्रपंचातले विघ्ने ही सूचनावाद्य असतात. ते आपल्याला जागे करतात. जन्माला आलो होतो भगवंताला ओळखण्याकरता. हे विसरू नये. पण म्हणून विघ्नांची व्यूषण असते. म्हणजे ज्यावेळी आपल्याला दुःख होतं, त्रास होतो, तेव्हा आपल्याला परमेश्वराची आठवण येते आणि ती त्याची एक योजनाच आहे. आपल्याला त्याच्याकडे घेऊन जाण्याची किंवा त्याची आठवण करून देण्याची. पण अनफॉर्च्युनेटली आपण संकटामध्ये त्याला दोष देत राहतो आणि आपण सुखामध्ये त्याला विसरून जातो आणि म्हणूनच आपल्याला काही अंशी आनंद मिळण्याच्या ऐवजी दुःखच जास्त होते. विघ्ने ही आपल्याला भगवंताच्या जवळ जाण्याकरताच येत असतात. तेव्हा त्यांना न घाबरता भगवंताच्या नामातच स्वतःला विसरून जावे, हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे. म्हणजे आपण आपला संसार करतानाच नामस्मरण करावं. संतांनी सांगितलेले जे कामं आहेत, म्हणजे त्यांनी जे आपल्याला वाचन सांगितलं असेल, ग्रंथांचं त्याने नामस्मरण सांगितलं असेल, त्यांनी असं करावं, असं करू नये, अशा ज्या गोष्टी आणल्या त्या कराच करा. आणि आपल्यावरती संकट आलेलं असतं. त्याचा धावा करा. आपण घाबरून न जाता ही त्याची इच्छा आहे. त्या इच्छेनुसारच आपण या प्रकारे कार्य करायला पाहिजे. म्हणून आपण त्याच्यामध्ये आनंदाने जगू शकतो. आणि हाच परमार्थ आहे. शेवटचं वाक्य, "जेथे आळस माजला, तेथे परमार्थ बुडाला." म्हणजे आपल्याकडून कर्म मात्र झालं पाहिजे. आळस आला, की आपला परमार्थ बुडाला, असं समजायला पाहिजे. म्हणजे हे 164 दिवसाचं जे प्रवचन आहे, त्यातले परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू आहे, हे त्याने आपल्यावरती बिंबवलेलं आणि आपण हेच लक्षात ठेवलं पाहिजे. आता आपण 11 वेळेला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. तुम्ही देखील 11 वेळा श्रीरामाच्या नावाचा जप करा. त्याचं एक बरोबर आणि झाल्यावरती जय श्रीराम लिहायला विसरू नका. किंवा तुमच्या कोणत्याही इष्टदेवी किंवा इष्टदेवताचं तुम्हाला या गुरूंचं जर नामस्मरण करायचं असेल तेही करा. पण कमेंटमध्ये त्यांचं नाव लिहायला विसरू नका. जय श्रीराम, 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 जय श्री धन्यवाद. हे 164व्या दिवसाचं जे प्रवचनाचं वाचन झालं, त्याचं श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस हा असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावो, हीच त्या ईश्वरचरणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.